कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं संग्रलीलाम्बुजाभं जगरनिहितपाणिं मण्डलमण्डलानाम् करुणतुलसीमाला कञ्जनमुकञ्जनेत्रम् सदयतवरः संविचरं चिन्तयामि नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु ज्ञानमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति सेवेदागे सेवक झालो सेवेदागे सेवक झालो आपला चालत असलेला हा अखंड नाम सप्ताह या सप्ताहामधील आजचा चौथा दिवस आणि आपण श्रवण करत असलेले जगद्गुरु तुकोबाराय चरित्र आणि चरित्र कथेचाही आजचा चौथा दिवस. आपण पाठीमागे 3 दिवस जगद्गुरु तुकोबाराय यांची चरित्र कथा श्रवण केली. आपण पहिल्या दिवशी तुकोबाराय यांच्या जे पूर्वज विश्वंभर बुवा यांचं थोडक्यात चरित्र पाहिलं. दुसऱ्या दिवशी आपण काही जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पूर्वजाचा इतिहास पाहिला. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अवतार कार्याचं आपल्याला दर्शन झालं. काल आपण जगद्गुरु तुकोबाराय संसारावरती विरक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर संसाराला खालची दिशा प्राप्त होत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी काही व्यवसाय करायला घेतले. त्या व्यवसायामध्ये भगवान परमात्मा त्यांना सहाय्यकारी बनला आणि भगवान परमात्म्याने त्यांना सहाय्य केलं, हेही आपण पाहिलं. आता तुकोबाराय यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे
की आपण मिरच्या विकायला घेतल्या तर मिरच्या विकायला लोकांनी उधार म्हणून घेऊन गेलेल्या मिरच्यांचे पैसे जर स्वतः जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा हा स्वतः जर जमा करून मला आणून देत असेल, किंवा एखाद्या सावकाराचं देणं असताना देखील ते सावकाराचं कर्ज जर स्वतः भगवान परमात्मा पूर्ण करत असेल, तर तुकोबा यांनी विचार केला की आता आपल्याला पुढचं आयुष्य त्या भगवान परमात्म्याच्या साधनेतच घालायचं आहे. आणि तुकोबा या त्या भगवान परमात्म्याची साधना करण्याचा अंतःकरणामध्ये निश्चय ठरवला. आणि तुकोबा या भगवान परमात्म्याची साधना करण्यासाठी काही एकांतातले स्थळ निवडले. मध्ये काही थोडस चरित्र झालेलं आहे. एकांतातले काही स्थळ निवडले. आपल्याला सगळ्याला परिचित आहे. भंडारा डोंगर निवडला, भामचंद्र डोंगर निवडला, बरोड्या डोंगर निवडला. आणि या डोंगरावरती जाऊन जगद्गुरु तुकोबा या एकांतामध्ये भगवान परमात्म्याची साधना करायला लागले. एकांतामध्ये इथून पुढे जगद्गुरु तुकोबा यांच्या अंतःकरणातली अवस्था ही मुमुक्ष अवस्था बनलेली. तुकोबारायाचं अंतःकरण आता या गोष्टीवरती स्थिर झालेलं आहे. काय उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जगद्गुरु तुकोबा या अवस्थेवरती प्राप्त झालेले की आता आपला उद्धार व्हावा आणि त्या भगवान परमात्म्याची कृपा व्हावी आणि त्या भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं ही अंतःकरणामध्ये इच्छा धरून जगद्गुरु तुकोबा साधना करायला लागलेले. आणि ती साधना करण्यासाठी जगद्गुरु तुकोबा यांनी जे ठिकाण निवडलेलं आहे ते ठिकाण निवडले एक डोंगर आहे. आणि त्या डोंगराचं नाव आहे भामचंद्र डोंगर. आणि त्या भामचंद्र डोंगरावरती जगद्गुरु तुकोबा यांनी त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी किंवा त्या भगवान परमात्म्याच्या प्रचितीसाठी अनुष्ठान मांडले. म्हणजे अनुष्ठान मांडले. देवानी दर्शन द्यावं, देवाचं स्वरूप असणारं आपल्या समोर उभं टाकावं, याच्यासाठी जगद्गुरु तुकोबा यांनी अंतःकरणामध्ये देव दर्शनाची ओढ लागली आणि भामचंद्र डोंगरावरती जाऊन जगद्गुरु तुकोबा यांनी अनुष्ठान मांडलेलं आहे. अन्न पाण्याचा त्याग केला. निर्जन असणारं ठिकाण आहे. त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा जनाचा वासच नाही, कोणच नाही तिथं. तिथं फक्त आणि फक्त हिंस्त्र पशु पक्षी राहायचे. याच्याशिवाय त्या डोंगराच्या ठिकाणी दुसरं कोणाचीच हिंमत नव्हती त्या डोंगरावरती जायची. तिथं आमचे जगद्गुरु तुकोबा गेलेले. आणि अनुष्ठान मांडलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. जगद्गुरु तुकोबा या अन्न पाण्याचा त्याग कोणत्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्येच आहे. काही नाही, भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. आता याच्यामध्ये थोडासा महिपती बाबाच्या चरित्रामध्ये आणि संत प्रमाणामध्ये थोडासा फरक आलेला आहे. का आला, कशावरनं आला काय माहिती नाही. आमचं संतांचं प्रमाण आहे की जगद्गुरु तुकोबा यांनी 15 दिवसाचं अनुष्ठान केले. म्हणजे किती? 15 दिवसाचं अनुष्ठान मांडले. पण महिपती बाबाच्या चरित्रामध्ये भगवान परमात्म्याने 7व्या दिवसामध्ये दर्शन दिलं असं महिपती बाबांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. काय खरं असेल ते खरं, आपल्याला संत प्रमाण बघावं लागेल.
15 दिवस जगद्गुरु तुकोबाराय अन्न पाण्या वाचून असणारे तसेच त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये देवाला काळजी वाटायला लागली. एखादा भक्त जर त्या भगवान परमात्म्याची साधना करत असताना साधना करत असताना जर त्याच्या मागे पिढा लागत असेल आणि त्याच्या दर्शनासाठी जर देव जात नसेल तर पुन्हा कोणत्या भगवान परमात्म्याची साधना करणार आहे. आणि देवाला वाटायला लागला आता याला दर्शन द्यायला पाहिजे. आणि दर्शन देण्यासाठी जिथं निर्जन ठिकाण आहे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने स्वतःचं रूप पालटलं आणि भगवान परमात्म्याने पशु पक्षाचं चिमणीचं रूप धरलं आणि त्या चिव 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 करत आले. तुकोबारायाच्या खांद्यावर अंगावरती इकडं तिकडं चिवचिव करायला लागले, खेळायला लागले. तुकोबाराया ज्या समाधीस्थ अवस्थेमध्ये होते तिथून तुकोबारायाला जाग करण्याचा प्रयत्न करायला लागले, पण तुकोबाराया जाग होईना. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी म्हणून सांगितलं, अहो तुकोबा, तुम्ही ज्या देव दर्शनासाठी अनुष्ठान मांडलेला आहे तोच असणारा देव, तोच असणारा भगवान परमात्मा या पक्ष्यांच्या रूपामध्ये तुमच्या समोर आहे. डोळे उघडा आणि त्या पक्ष्यांचं जर दर्शन घेतलं की तुम्हाला देवाचं दर्शन घडल. म्हणजे उघडा डोळे. तुकोबाराय काही जाग होईना, जाग होईना. परत भगवान परमात्म्याने विंचवाच्या रूपामध्ये आला. परत आकाशवाणी होऊन सांगितलं, अहो तुमच्यासाठी विंचवाच्या रूपामध्ये मी आलेला आहे, म्हणजे डोळे उघडा आणि माझं दर्शन घ्या. तुकोबाराय म्हणायला लागले, अरे अशी विंचाचं दर्शन घेण्यासाठी एवढा अनुष्ठान करायची गरज काय? आम्ही एखादा दगड उचलला तर 10-5 विंचव दगडाच्या खाली सापडतील आम्हाला. मला आम्हाला कुठं त्या विंचवाचं दर्शन घ्यायचं आहे? नको आम्हाला ती विंचू, आम्हाला ती पाखराचं चिमण्याचं दर्शन नको. परत देव साप रूपामध्ये आले तरीही तुकोबाराय वाघ रूपामध्ये जगद्गुरु तुकोबारायाकडे देव भगवान परमात्मा दर्शन देण्यासाठी आला. तरी पण जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं अनुष्ठान मांडलं नाही आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणायला लागले, देवा तू वेगळे वेगळे रूप धरून माझ्या दर्शनासाठी यायला लागलेला आहेस, मला दर्शन देण्यासाठी यायला लागलेलं आहे. पण तेव्हा मला वेगळ्या वेगळ्या तुझ्या रूपामध्ये मला दर्शन घ्यायचं नाही. मला माहिती आहे तुझे अनंत रूप आहेत, अनंत अवतार आहेत तुझे, पण मला वेगळे वेगळ्या अवतारामध्ये दर्शनासाठी मी तर येऊन बसलोच नाही. हे बाकीचं पशु पक्षाधिक सापाचं, विंचवाचं, वाघाचं दर्शन तर आम्हाला रोज होतं, पण मला ते दर्शन पाहिजे. कोणतं? जिथं कमरेवरती हात, पितांबर टाकलेला आहे आणि जे विटेवरती उभा टाकलेला आहे, मला ते स्वरूप असणार माझ्या डोळ्याच्या समोर पाहिजे. सुंदर ते जान उभे विटेवर
तेव्हा मला ते तुझं विजेवर उभा टाकलेलं जे रूप आहे कमरेवरती हात दिलेले कारण की संतांचं एक ब्रीद आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे कोण आहे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा नामदेवरायांचे अवतार असणारे जगद्गुरु तुकोबाराय यावेळेस ज्ञानोबारायांनी पंढरीचे पांडुरंग परमात्म्याकडे नामदेवरायांची संगत मागितली चारधाम यात्रे करतात देवानी परवानगी दिली पण नामदेवरायांनी एक आट घातली होती तेव्हा ज्ञानोबारायांसोबत तीर्थ यात्रेला जाईल पण हे ज्ञानोबाराय म्हणतील तिथं एखादं मंदिर दिसलं की त्या मंदिराच्या समोर उभा राहतील आणि म्हणतील पडा पाया मला ह्या दर्शन द्या पाया पाया पडा म्हणतील पण जेव्हा त्याचे हात असणारे कमरेवर नाही त्याचे चरण समनाईत आणि तो विटेवर नाही नेहमी त्याचे दर्शन हे अजिबात त्याचं दर्शन देखील घेणार नाही आणि त्याचा असणारा अंश आहे ज्यांच्या सोबत चारधाम यात्रा करताना एवढ्यांचं दर्शन झालं पण कमरेवरती त्याचे हात ठेवलेले त्याच्याशिवाय दुसऱ्याचं कोणाचं दर्शन घेतलं नाही पण देवा तू वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये माझ्या समोर यायला लागले पण मला तेव्हा हे रूप बघायचं नाही मला ते विटेवरती उभा टाकलेला आहे गळपटावरती आहे गळ्यामध्ये तुळशीचे हार आहे आणखी काय काय आहे मकर गळ्यामध्ये असणारा कौस्तुभांचा गळ्यामध्ये हार आहे मला ते रूप पाहिजे विटेवरती उभा असलेलं गळ्यामध्ये कौस्तुभांचा असणारा हार असलेला आणि तेव्हा याच्यापेक्षा जर कितीही तरी मोठं आणि कितीही मला उपयुक्त असणारं तरी मला प्राप्त करून दिलं तर तेव्हा मला त्याच्यात सुख नाही देवा मला सुख कशात आहे तुका मने मारे तुका मने मारे तुका मने मारे तुका मने मारे
माझ्या समोर यायला लागलेला आहेस. सापाच्या रूपामध्ये, विंचवाच्या रूपामध्ये, वाघाच्या रूपामध्ये समोर यायला लागलेलं आहे. पण मला अजिबात देवाच्या रूपामध्ये मला बघायचं नाही. मला तुझं ते रूप बघायचे की जे विजेवरती असणारं आणि ते रूप असणारं डोळ्यामध्ये साठवणं मला आणि माझ्या जीवनामध्ये हेच सुखाची गोष्ट आहे. याच्याशिवाय मला जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. आणि तेव्हा माहितीये मला तू सहजासहजी प्राप्त होत नाहीस. अरे ते लहान असणारं उपमन्यू होतं काय, मागत होतं काय तुला? वाटीभर दूध मागत होतं. पण त्याच्या त्या वाटीभर दुधासाठी त्याला काय काय करायला लावलंस? त्या ध्रुवाने काय केलं? तुला काय मागितलं तू ध्रुवाने? असं बापाची मांडी, बापाच्या मांडीवर बसता यावं एवढीच अपेक्षा होती. त्याला दिलास. त्या उपमन्यूला असणारा दुधाचा सागर दिलास. त्या ध्रुवाला असणारा आढळपती निवडून बसवलास. पण कधी मागितल्या निवडून बसवला नाही. त्याच्यासाठी साधना करावी लागली, साधना करावी लागली. तसं तेव्हा मी देखील साधना करत असताना माझ्या दर्शनासाठी, मला दर्शन देण्यासाठी यायला लागलायस. पण वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये मी अजिबात माझी साधना भंग होऊ देणार नाही. मी त्याच रूपामध्ये तू आलास तर तुझं दर्शन घेईल. आणि देवाच्या लक्षात आलं हा काही आपला समाधीचा ठाण सोडायला तयार नाही, समाधीतून जाग व्हायला तयार नाही. आता याला दर्शन दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि स्वतः जगाचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा स्वतः असणारा गरुडावर बसला. त्या भाव चिंतगिरी असणारे जगद्गुरु तुकोबारायांनी अनुष्ठान मांडलेलं होतं. त्या ठिकाणी स्वतः आलेले आणि तुकोबारायाच्या समोर गेलं आणि डोक्यावर हात ठेवला. तुकोबारायाला सांगायला लागले, तुकोबा, अरे तुकोबारा, तुझ्या अंतःकरणामध्ये जी सब चरण कटेवर कर गळ्यामध्ये असणारा हार असावा अशी त्याची अपेक्षा होती. त्याच रूपामध्ये मी तुझ्या समोर आलेलो आहे. आता उघड डोळे म्हटल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायाने डोळे उघडलं तर स्वतः पांडुरंग परमात्मा समोर दिसला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आणि त्या देवानी दर्शन देण्यासाठी मला किती दिवस लागले? 15 दिवस माझी साक्षात्कार झाला. 15 दिवस माझी साक्षात्कार झाला. 15 दिवस माझी साक्षात्कार झाला.
परमात्मा असणारा आम्हाला 15 दिवस अनुष्ठान मांडल्यानंतर साक्षात्कार झाला आणि स्वतः जगाचा मालकांनी मला असणारं दर्शन दिलं. इकडे खाली देहूमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या घरच्यांना चिंता वाटायला लागली. 15 दिवस झालं जगद्गुरु तुकोबारायांनी घरी काहीच सांगितलेलं नव्हतं. कुठं जायला लागलं, काय जायला लागलेलं आहे. 15 दिवस ओलांडले पण तुकोबारायांचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. तुकोबारायांच्या पत्नीला चिंता वाटायला लागली आणि जिजाबाई ते तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबा महाराज यांच्याकडे गेलेले आहे आणि म्हणायला लागले, अहो कान्होबा काय तुमचे दादा असणारे 15 दिवस झाले निघून गेले पण कुठे गेले काही पत्ताच नाही. म्हणजे बघा कुठं तर शोधून बघा कुठं दिसतात का, विचारा गावात जाऊन कोणाला काही नजरेला पडले काय, कोणाला दिसले काय. आणि कान्होबा महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा शोध घेत बाहेर पडले. गावामध्ये विचारावं, अहो आमचे बंधू दिसले का, आमचे दादा दिसले का. गावातल्या लोकांनी माना हलवाव्या, म्हणजे नाही दिसले, नाही दिसले. एका दिवशी भंडाऱ्या डोंगरावरती गेले, बघितलं नाही दिसले. बरोबऱ्या डोंगरावरती गेले, नाही दिसले. आणि फिरत 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 भामचंद्र डोंगराच्या जवळ आले आणि त्या भामचंद्र डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय दिसते काय म्हणून जवळ जवळ जायला लागले. तिथून काहीतरी 2 व्यक्तीचा संवाद चालताना कान्होबा महाराजांच्या कानावरती आला. कान्होबा महाराजांना प्रश्न पडला, निर्जन ठिकाण आहे, या ठिकाणी कसलीच बसले नाही, इथं कोण 2 व्यक्ती असतील, कोण बोलत असतील. आवाजाच्या दिशेनं जवळ 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 जायला लागले तर स्वतः जगाचा मालक जो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आणि कान्होबा महाराजांचे बंधू म्हणजे मध्ये जगद्गुरु तुकोबाराय दोघांचा संवाद झाला. भगवान परमात्म्यांनी जगद्गुरु तुकोबारायाला मिठी मारलेले. कान्होबा महाराजांनी ही अवस्था पाहिल्यानंतर कान्होबा महाराज देखील थोड्या वेळापुरते देवाला बघितल्यानंतर विदेही अवस्थेला गेले. आपला देवदेव भाव विसरून गेले. आपण आलोय कशासाठी ही त्यांना आठवण राहायला लागले. का ते देवाचं रूपच होतं तसं. त्या देवाच्या रूपाला बघितल्यानंतर कान्होबा महाराज देखील हरवून गेले. पण सावध झाले. सावध होऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ गेले आणि तुकोबारायला म्हणायला लागले, दादा धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. काय हजारो 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 वर्ष जे योगी तपी ज्ञानी तपी लोक दरी खोऱ्यामध्ये साधना करतायत त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून. पण तो भगवान परमात्मा हजारो वर्ष देखील त्यांनी तपश्चर्या करून कधी त्यांच्या ध्यानामनाला आला नाही. तो जगाचा मालक असणारा आज तुमच्या मागं पुढे उभा राहिला. योगी आचेल्याने ध्यासा थोडीशी तो मापाशी मागे पुढे तो भगवान परमात्मा जगाचा मालक तुमच्या सोबत नांदायला लागलेला आहे, तुमच्या सोबत खेळायला लागलेला आहे. आनंद झाला. परत दोघांनीही मिठी मारली. भगवान परमात्म्यांनी जगद्गुरु तुकोबारायाला दर्शन दिलं आणि भगवान परमात्मा आपापल्या स्थळात निघून गेलेले. नंतर कान्होबा महाराज म्हणायला लागले, दादा 15 दिवस झालं घरी काही तुम्ही कोणाला सांगितलेलं नाही, काही नाही. म्हणजे घरी सगळे तुमची वाट बघायला लागले. चला आता घरला चला आता. जगद्गुरु तुकोबाराय आणि कान्होबा महाराज भामचंद्र डोंगरावरनं खाली उतरत 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 इंद्रायणीच्या कडेला आलेले आणि इंद्रायणीच्या तीरावरती दोघजण थोडस चिंतन केले. दोघस त्या भगवान परमात्म्याचं गुणगान गायले आणि सहज जगद्गुरु तुकोबाराय आपल्या भावाला म्हणायला लागले, कान्होबा मला असं वाटतंय की आता हा संसार बघूच नाही. काय तुकोबाराय काय म्हणाले, कान्होबा आता आपण हा संसार बघूच नाही असं वाटायला लागलेलं आहे. मग दादा म्हणणं काय? म्हणणंच हे तुला माहितीये, अरे मागच्या वर्षी पावसाचा थेंब पडला नाही आणि पावसाचा थेंब पडल्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडला, काही पिकलं नाही, काहीच पिकलं नाही. या वर्षी एवढा पाऊस झालाय
की पाऊस जास्त झालं म्हणून देखील काही पिकलं नाही, म्हणून काही पिकलं नाही. मला असं वाटायला लागलेलं आहे आपल्या वाढ वडिलांनी ज्यांना ज्यांना कर्ज दिलेलं होतं त्या कर्जाच्या वया आपल्याकडे आहेत. आणि रोज जावं आणि त्या लोकांना कर्ज मागावं लागतं. आणि ते लोक तर कुठून देणार आहेत? 2-2 वर्ष दुष्काळ आहे, मागं काही पीक पाऊस पडला नाही म्हणून दुष्काळ आहे, आणि यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून दुष्काळ आहे. आणि लोकांना त्यांचा त्यांचा संसार सांभाळताना की रोग यायला लागलेले. आपलं कुठं आपण घेऊन मांडायला बसायचंय? मग मला असं वाटायला गेलंय या लोकांच्याही कर्जातून मुक्त होता येईल. मग याच्यासाठी काय करावं? ज्या आपल्या घरी कर्जाच्या वयाचा त्या सगळ्या वया घ्याव्या आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकाव्या. इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकाव्या, बुडवून टाकाव्या. आणि कान्हैया महाराजांना सांगितलं तुम्ही जावा आणि थोड्या कर्जाच्या वया घेऊन या. कान्होबा महाराज घरी गेले. त्या काही संसारामध्ये लोकांना दिलेलं कर्ज होतं त्या कर्जाच्या वया होत्या घेऊन तुकोबारायापर्यंत आले. पण कान्होबा महाराज घरून तुकोबारायापर्यंत येत असताना कान्होबारायाच्या मनातली जी काही मानसिकता होती ती मानसिकता बदलली. मानसिकता बदलली का? सावजी निघून गेलेले होते, विरक्त होते, ते शिवाचा अवतार होता, भगवान शंकराचा. जगद्गुरु तुकोबाराय विष्णूचे अवतार आहेत. कान्हैया महाराज ब्रह्मदेवाचे अवतार आहेत, ब्रह्मदेवाचे अवतार. आणि ब्रह्मदेवाचा अवतार म्हणाल्यानंतर ब्रह्मदेव असाच आहे, विचलित करणारा ब्रह्मदेव आहे. कान्हैया महाराजांना थोडस मानसिकता बदलली कान्होबा महाराजांची. आणि जगद्गुरु तुकोबारायच्या जवळ आले, म्हणाले दादा तुम्ही वया कर्जाच्या इंद्रायणीत बुडवायला लागलात, पण हे लोकांना जे दिलेलं कर्ज आहे त्या कर्जाचे मालक तुम्ही एकटे नाही. तुम्ही एकटे या कर्जाचे मालक नाही, म्हणजे त्या कर्जामधलं अर्धे कर्ज माझ्या वाट्याचं. म्हणजे तुम्हाला जर एवढं उदार व्हायचं असेल तर त्यांच्या वाट्याला जे अर्ध कर्ज येतं हे अर्ध असणारे कर्जाच्या वया तुम्ही असणारे इंद्रायणीत बुडवा, पण माझ्या वाट्याचं जे अर्ध कर्ज आहे लोकांकडे येणं ते माझ्या वया माझ्या मला द्या, माझ्या वया माझ्या मला असणाऱ्या परत द्या. ठीक आहे, काही अडचण नाही. म्हणजे तुम्हाला जर तशा अपेक्षा असेल तुमच्या वाटतं काहीच कसलंच नुकसान करू नये, हो माझा अधिकार पण नाही. तुमचा अधिकार मी घ्यावा आणि तुमच्या अधिकाराचा वापर मी करावा अशी मला अपेक्षा देखील नाही. तुमचा अधिकार तुमच्याकडे. आणि कर्जाचे 2 भाग केले. लोकांना दिलेलं जे कर्ज होतं त्या कर्जाचे 2 भाग केले आणि एक तुकोबारायांनी त्यांच्या हिशेचं जे लोकांना दिलेलं कर्ज होतं त्या कर्जाच्या सगळ्या वया इंद्रायणीत बुडवल्या महाराज. असं म्हणतात या आमच्या महाराष्ट्रात पाटील आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी जर कोण केली असेल तर ती जगद्गुरु तुकोबारायांनी केली. पहिली कर्जमाफी, आता अलीकडे कर्जमाफी व्हायला लागले का, पण पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबारायांनी केली महाराज. पहिली कर्जमाफी तुकोबारायांनी, आपण मागेही चरित्र ऐकून गेलेले बघा. तुकोबारायांनी जात असताना सोबत काहीच नेलं नाही, काहीच नेलं नाही. हे काय तुकोबारायचं होतं तर काय होतं, काय तुकोबारायचं एक विना आणि टाळ, विना आणि टाळ याच्याशिवाय जगद्गुरु तुकोबारायकडे दुसरं काय होतं मला? ते टाळ ज्या होते ते टाळ जगद्गुरु तुकोबारायांनी त्या चिखलीतल्या लोकांना देऊन टाकल्या. चिखली, टाळगाव चिखली, ते आमची मधुकरी होती तिकडे आळंदीच्या विद्यार्थ्यांना आज पण तिथं मधुकरी असते त्या टाळगाव चिखलीमध्ये, त्या मुशीच्या बाजूला. म्हणजे त्या चिखलीतल्या लोकांना म्हणजे बघा तिथं भजन करा, भजन करण्यासाठी टाळ होते, त्या लोकांनी टाळ मागितले, टाळ त्यांना देऊन टाकले. जगद्गुरु तुकोबारायाकडे विना होता, विना द्यायचा कोणाकडे? कारण विना हा एवढा श्रेष्ठतेचा आहे की विण्याला अधिकारीच लागतो. विना कोणालाही घ्यायला जमत नाही, विना सांभाळता आला पाहिजे.
आता आपल्या सत्यावर पाण्यात कोणाकडे येणार ती गोष्ट निराळी झाली. पण विना मात्र एवढा श्रेष्ठ विना, एवढा श्रेष्ठ विना आहे की विण्यापेक्षा दुसरा कोणच श्रेष्ठ नाही. एवढा असणारा श्रेष्ठ विना. पण हा विना द्यायचा कोणाकडे, हा विना सांभाळणार कोण? तुकोबाराला प्रश्न पडला. त्यावेळेस तुकोबारायाच्या लक्षामध्ये आलं की आता आपला विना असणारा सांभाळण्यासाठी एकच धाम निश्चयाने एक जणच आहे. म्हणजे कोण आहे? तो विना गेला निळोबाराया. निळोबारायाचा विना गेला. आता तो परत निळोबारायाकडनं शंकर स्वामीकडे आला. तोच विना शंकर स्वामींनी परत तोच विना असणारा हा भास्कर घराण्याकडे दिला. आज तागायत जो तुकोबारायाकडे विना होता, तो तुकोबारायाचा विना आज तागायत पर्यंत भास्करांच्या घरामध्ये. भास्करांकडे दुसरं काही आहे का नाही माहिती नाही, फक्त विना आहे. मग विना जर भास्करांना असेल, विण्याची ताकद एवढी आहे की तुकोबारायांनी विचार करून विना दिलेला आहे. तुकोबारायाचा विना आहे की देत असताना ते तुकोबाराय होते, त्या तुकोबारायांनी विना दिलेला आहे. विना सांभाळायचा अधिकारी कोण आहे? त्यांनी निवडलेला आहे. आपण आपल्या गुरुची निवड आपण केली. पण आपण आपल्याला गुरु असे मिळवून दिलेले की ज्या तुकोबारायांचा स्वतःचा विना आणि त्या विण्यावरती भोजन होतं, ते भोजन आज भास्करांच्या घराण्यामध्ये वाढत. एवढी श्रेष्ठ असणारी भास्कर परंपरा आहे. विना भास्कराकडे दिला. आणि तुकोबारायाकडे एक पंढरीची पताका होती. पताका म्हणजे ती पताका कोणाकडे द्यावी? मग तुकोबाराने पताका म्हणजे आता दुसरं तिसरं कोणी उडकू नये, चला म्हणजे पताका तेवढी आपल्या आपल्या घरी ठेवावी म्हणजे, आणि आपल्या घराला पताका लावली. पताका मात्र देऊकर म्हणजे स्वतःच्या मूळ घरी असणारी पताका ठेवली तुकोबाराने. टाळ चिखलीवाल्याला दिली, विना निळोबारायाला दिला, पताका आपल्या घरी ठेवली. आणि आता राहिलं काय? हे कर्ज बुडवलेलं होतं की कर्जाच्या वया. आता हे कर्जाच्या वया कर्ज देखील त्यावेळेस माफी केली होती. पण तुकोबारायांनी आता वसुली चालू केली आहे. आता वसुली चालू आहे तुकोबारायची. तुम्ही म्हणता कसं? म्हणजे आता जे सत्यामध्ये आता ही कलाकार मंडळी आहे, त्या कलाकार मंडळीला गावभर गोळा करावं लागतं. या कलाकार मंडळीला द्यावं लागतं. कुठलं द्या लागतं आपण? आपलं नाही. तुकोबारायांचंच असलेलं जे कर्ज आहे, त्या कर्जाची फेड चलाय. कर्जाची पट्टी म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबारायांचा असं आपल्यावर ही कर्ज, ते कर्ज फेड चलाय. आणि ऋण कोणाचं डोक्यावर राहू नये म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचे कर्ज फेड चलाय आणि वाढवल्या. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी असणाऱ्या आपल्या कर्जाच्या वया इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या. इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या. अर्ध कर्ज कान्हैया महाराजांनी घेतलं, आपल्या स्वतःच्या वया बुडवून टाकल्या. आले घरला आल्यानंतर जिजाबाई म्हणायला लागल्या, अहो 15 दिवस झालं कुठे गेलता? कान्हैया महाराजांनी सांगितलं सगळं. म्हणजे रामचंद्र डोंगरावरती होते, तिथं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे. जिजाबाईच्या अंगात आग पडली. म्हणजे या बिट्यानं एकतर संसारातला माणूस संसारात ठेवला नाही, आणखी घरात कसतरी राग होतो त्याला देखील डोंगराने घेऊन जायला निघाले. राग आला. आणि तेवढ्यात कान्हैया महाराजांनी सांगितलं, अहो वहिनी साहेब, त्या पांडुरंगाचं दर्शन घेतले दादानी आणि खाली आले. आणि खाली येऊन ज्या कर्जाच्या वया होत्या त्या सगळ्या कर्जाच्या वया बुडवून टाकल्या कर्जाच्या वया. मग तर जिजाबाईच्या अंगात आगच पडली. म्हणजे आपण तर घरात काही करत नाही, लोकांकडे 4 पैसे यायचे होते, नाही यांना मागायला आलं तर मी जाऊन मागितले असते, पण त्या पण वया बुडवून टाकल्या. जिजाबाई बोलायला लागल्या, अहो तुमच्यासाठी नाही पण या लेकरा बाळासाठी तरी काही ठेवायचं होतं. तुकोबाराय म्हणायला लागले, अगं जिजे कशाला चिंता करते? अगं कुठं कर्ज ठेवलं अथवा न ठेवलं कसं असतं, संसारिक जीवन जगत असताना संसारिक जीवनामध्ये सुख येत असतं, दुःख येत असतं, आपलं मागेही चिंतन होऊन गेलेलं आहे.
सुख झालं म्हणून हर्ष मानायचा नाही किंवा दुःख झालं म्हणून कधी देवावर रोष करायचं नाही. याला संसार म्हटलं जातं. संसारावरती जसा प्रसंग येईल त्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. त्याचं नाव संसार असतं. समयाशी सादर भावे हो समयाशी सादर भावे जसा माणसावरती प्रसंग असेल तसं माणसाला जावं. आपल्याला रोज गाडी बसून जायला मिळायला लागली म्हणून माणसाने असा हर्ष मनामध्ये आणून जायचं नाही की बाबा मला आज बसून जाण्यासाठी हत्ती मिळाले नाही, मला आज हत्तीवर बसून जायला मिळाले म्हणून आनंदी व्हायचं नाही. जसा हत्तीवर जात असताना अंतःकरणाची अवस्था आहे, माणसांच्या अंतःकरणाची अवस्था कशीच राहावं की पायी चालत असताना देखील अंतःकरणामध्ये तो भाव हत्तीवर बसून जात असताना होता. प्रपंचामध्ये सदा सर्वकाळ असणारी सारखी परिस्थिती नसते. कधी प्रपंचामध्ये खायला पुरणपोळी असेल पण कधी कधी असाही प्रसंग संसारावर येत असतो की खाण्यासाठी संसारामध्ये धान्य देखील नसतं. मनाची अवस्था अशी होऊ द्यायची नाही की देवा मला काल पुरणपोळी दिली म्हणून आनंद आहे आणि आज उपवासी आज घरामध्ये धनधान्य नाही म्हणून दुःख आहे. नाही नाही, तो अंतःकरणाचा भाव पुरणपोळी खाताना होता तोच भाव संसार करत असताना घरामध्ये अन्नाचा कण नसताना राहावा. याला म्हणतात जातं समयाची साधन. संसार हा अमर नाही आणि संसारामध्ये तुम्ही आम्ही जे राहणार आहे हा नाशिवंत देह जाणार सफल.
हा देव देखील जाणार आहे, देव देखील अमर जाणार आहे. सगळ्यांना माहिती आहे कधीतरी आपल्याला नेण्यासाठी यम येणार आहे आणि ते यम आल्यानंतर यम घेऊन जाणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कधी तर असणारा या शरीरामधून असणारा आपला प्राण जाणार आहे आणि हे शरीर पडणार आहे आणि पडलेलं शरीर स्मशानात जाऊन जाणार आहे. मग त्याच्या अगोदरच बघा सावता महाराजांनी किती सुंदर लिहिलं, त्याच्या अगोदरच स्मशानामध्ये प्राण निघून गेल्यानंतर जे जाणारं शरीर आहे ते शरीर जाण्याच्या अगोदर कधीतरी एकटंच त्या स्मशानभूमीत जावं. महाराज म्हणतात एकटं स्मशानभूमीत जावं आणि विचार करावं, बाबा या स्मशानभूमीत मला देखील यायचे आणि मला देखील एकट्यालाच आणि या शरीरावरती जे प्रेम करायला लागलंय त्या शरीराला देखील याच ठिकाणी जळायचं आहे असा अंतःकरणामध्ये विचार करा. दिवशी येते साधूरा स्मशानी जाऊन एक आणि चौथा महाराज म्हणतात आणि अंतःकरणामध्ये असा भाव धरून जसा आपल्यावरती प्रसंग आहे त्या प्रसंगाला समोर जाऊन अंतःकरणामध्ये जास्त रोषही नाही आणि अंतःकरणामध्ये जास्त आळसही नाही, सुखदुःख समान त्यांचं जीवन झालेलं आहे. आणि असं जीवन जगत असताना निश्चित अंतःकरणाची अवस्था ती अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी भेदाची वृत्तीच मावून गेलेली आहे. अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारचा भेद राहिलेला नाही. निश्चित त्या दिवशी सद्गुरू येतील, त्या सद्गुरूची असणारी कृपा होईल आणि सद्गुरूची कृपा झाल्यानंतर तो भगवान परमात्मा येणं अवघड नाही, अवघड नाही. सद्गुरूची कृपा झाल्यानंतर निश्चितच भगवान परमात्मा देखील तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला दर्शन देईल. पण याच्यासाठी अंतःकरणाची अवस्था मात्र त्याला असणारी परिपाक सागर अवस्था राहते. Thank you.
तुकोबाराय म्हणा लागले, अगं म्हणजे काही नाही म्हणले, जसा प्रसंग असेल आणि या भोगाशी असावे साजवर जसं असेल तसं राहावं, त्या पांडुरंग परमात्म्यावरती भार घालावा आणि निवांत करावं. पांडुरंग परमात्म्याचं देवाचं नाव काढलं की जिजाबाईच्या अंगात आगच पडायची. म्हणजे का येणं तर येतं, यांनी तर आमच्या संसाराचं वाटोळ केलं आणि उठलं की त्यांचंच नाव घ्यायला लागले. नाविलाच झाला, कर्जाच्या वया बुडवल्या. रोज जगद्गुरु तुकोबारायाने सकाळी स्नान करावं. अवस्था मोक्षमय अवस्था झालेली आहे, अवस्था विरक्त अवस्था जगद्गुरु तुकोबारायाची झालेली आहे. आणि तुकोबारायाने सकाळी आंघोळ करावं. आंघोळ झाली, पूजा झाली, ती पूजा आटोपली की गळ्यामध्ये विना हातामध्ये चुपड्या घेतल्या की जगद्गुरु तुकोबाराय निघावं. तिकडं रस्ता दिसत तिकडं जगद्गुरु तुकोबारायाने निघावं आणि तिथं जावं, भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. पण ऐका, तुकोबारायांनी देवाचं चिंतन करावं असं महिपती बाबांनी देखील असं वर्णन केलेलं आहे की तुकोबारायांच्या धर्मपत्नी भांडणं करायच्या म्हणजे, पण तुकोबारायाशी कधीच भांडण केलं नाही. तुकोबारायाशी कधीच भांडण केलं नाही. तुकोबारायाच्या धर्मपत्नीचं जिजाबाईचं आणि जिजाबाईचं भांडण व्हायचं कोणासोबत? देवासोबत. देवालाच भांडायच्या. तुकोबारायाला अजिबातच भांडायचं नाही. तर देवाला म्हणायच्या, तूच वेळ लावलं माझ्या नवऱ्याला, संसारापासून बाजूला तूच काढलं. त्या देवालाच नाही तेवढं नावं ठेवायच्या आणि तुकोबारायाच्या मात्र सेवेमध्ये खंड पडू द्यायच्या. त्यांचं काय म्हणजे त्यांनी वेळ लावलं म्हणून माझे मालक निघालेत, म्हणले वेळ होऊन निघालेत मालक माझे. आणि जिकडं रस्ता दिसत काही तुकोबारायाने घरी न सांगता जगद्गुरु तुकोबाराया लगून जावं. आणि जिजाबाईनं घरचं सगळं लेकरा बाळाचं आवरायचं, स्वयंपाक करायचा. स्वयंपाक झाल्यानंतर केलेली भाजी भाकरी, एक दोन मडके घ्यायचे, एका मडक्यामध्ये ताक भरून घ्यावं, एका मडक्यामध्ये पाणी भरून घ्यावं, डोक्यावरती घ्यायचं, लेकरा बाळाला खाऊ घालायचं, निघायचं. देऊच्या बाहेर आलं की एका ठिकाणी रस्ता, त्या रस्त्याला तीन प्रकारच्या तीन वाट आहेत. एक वाट भामचंद्राकडे जाते, एक वाट घोरपड्याकडे जाते आणि एक वाट असणारी भंडारे डोंगराकडे जाते. आणि तिथे गेल्यानंतर का तुकोबाराय सांगत होते का, ए आवडे म्हणजे मी आज भंडारे डोंगरावरती जाणार, ये तिकडे भाकरी घेऊन, काही सांगायचे नाही. हे निघाले बघ तिथं जिजाबाईनं आपल्या भाकरीचं टोपलं खाली ठेवावं आणि तिथून वाट फुटलेले त्या वाटेला कान लावावं आणि ती वाट बोलावं. काय? त्या भगवान परमात्म्याचं नाम. राम कृष्ण हरी भजन करा काय बघा. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी Hare
टाळी वाजवा. रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. बोला बोला. हे रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. वा. ओ रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. हा. आणि रस्त्यानं निघाल्यानंतर जिजाबाईने त्या रस्त्याला कान लावावं आणि कान लावल्यानंतर तो त्या रस्त्यामधून ध्वनी ऐकायला यावं. त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाचा रामकृष्ण हरी हा ध्वनी ऐकायला आला की जिजाबाईनं ओळखावं आपले मालक या रस्त्याने गेलेले आणि जिजाबाईनं त्याच रस्त्यानं जावं, डोंगरावरती जावं, जिथं मालक भजन करत असतील तिथं जावं. आपण आणि मालक दोघंही बसून जेवण करावं आणि जेवण झालं की जिजाबाई परत खाली यावं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी असणार दिवसभर भजन करावं, रात्री जागर करावं, परत पुन्हा आंघोळीला जगद्गुरु तुकोबारायांनी घरला यावं. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. भंडाऱ्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय गेले असताना जिजाबाई असणाऱ्या रस्त्यानं भाकरी घेऊन निघालेले येतात. भाकरी आहे, भाजी आहे. एका डेऱ्यामध्ये असणार मडका आहे, त्या मडक्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, एका मडक्यामध्ये ताक भरून घेतलेला आहे आणि जिजाबाई निघालेले येतात. ओळखलं भंडाऱ्या डोंगरावरतीच आपले मालक गेलेले. आताच्या सारखे रस्ते नव्हते, काट्या कुटातनं रस्ते होते. त्या रस्त्यावरती कोण कसा काटा आला होता कोणास ठाऊक. सगळ्याला प्रसंग माहिती, सगळा विस्तार करत नाही. कुठून कसा काटा आला होता कोणास ठाऊक. एक लांब काळीचा काटा पडला होता आणि त्या काट्यावरती जिजाबाईचा पाय पडला. पाय पडल्याबरोबर खाल्लं काटा असणारा पायात घुसला, काटा वर निघाला. एवढा मोठा काटा होता, एवढा मोठा काटा होता. काटा वर निघाल्याबरोबर अंतःकरणाला विजा झाल्या आणि जिजाबाईने डोक्यावर ज्या भाकरी घेऊन निघालेले होते ते भाकरीचं गाठोड खाली पडलं आणि जिजाबाई धाडकन खाली कोसळल्या. खाली कोसळल्याबरोबर भाकरी एकीकड, पाण्याचं असणारं मडकं एकीकड, ताकाचं असणारं मडकं एकीकड. त्या भाकरीवरती जी सुकी भाजी होती तेवढीच ती भाजी सुकी शिल्लक राहिली, बाकी काही शिल्लक राहिली आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या जिजाबाई पडल्या. आता काळजी वाटायला लागली. कोणाला? तुकोबारायला नाही रे, त्या देवाला वाटायला लागलं. का? देवाला भांडण करायचं जिजाबाई. पण जिजाबाईची म्हणजे तुकोबारायाच्या पत्नीची सेवा होती. कोणाची सेवा होती? जो देवाची सेवा करत होता त्याची सेवा करायची.
त्याची सेवा करायच्या. तुकोबाराय देवाची सेवा कर, देवाला भांडायची जपायचं, पण तुकोबाराय देवाची सेवा करायची. आणि देवाची सेवा करणाऱ्याची सेवा जिजाबाई करायच्या. आणि हे तर संत प्रमाण आहे महाराज. तेही प्राणा प्रवृत्ती अवरती मदने होती, जे भक्त चरित्राते प्रशंसते. म्हणजे ते तर भक्ताला प्राणापेक्षा देखील प्रिय. देवाला काळजी वाटली, देवाने गुराख्याचं रूप घेतलं, उडी घातली आणि उडी घालून स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर जिजाबाई सावध झाल्या, कारण की देवाचा स्पर्श होता. म्हणजे का पडलात, का पडलात? सांगितलं पायात काटा म्हणून. कुठे निघालात? निघाले म्हणजे भांडारे डोंगरावरती. म्हणजे कशाला? लावण्याच्या कार्याला वेळ. म्हणजे गेले आमचा मालक वरती, म्हणजे त्याच्या भाकरी घेऊन निघालेले. बरोबर काय झालं? काटा म्हणला. म्हणजे काटा करून पाहिजे. म्हणजे तू कुठला आहे? म्हणजे इथला गुराचे आणि तुला काढायला येईल काय काटा? त्याला म्हणला ही काटा पायातला काही नाही म्हणला. चांगले चांगले काटे काढले, चांगले चांगले. कंस असो, रावण असो, असे अनेक असणारे दुष्ट आहेत, त्या दुष्टांचे काटे काढले. जिजाबाई म्हणला कुठलं काय बोलू लागले? नाही जाऊ दे, ती विषय तुम्ही डोक्यात घेऊ नका म्हणला. काटा काढायला एकदम परफेक्ट आहे, त्याच्यात तुम्ही कसली चिंता करायची नाही. चांगला काटा काढतो म्हणा, चांगला काटा काढतो. बर ठीक आहे. म्हणजे बसा बसा. आणि देव असणारा जिजाबाईच्या समोर मांडी घातला, कारण की काटा काढण्याची पद्धत आहे. मांडी घातला, जिजाबाईला पुढे गेलं आणि म्हणलं तुमचा पाय बघू. आणि जगाच्या मालकांनी स्वतः